हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. आपलं यूट्यूब चॅनल 8, 9, 10 या चॅनलवरती आपण डेली लेक्चर्स टाकणार आहोत. NMS चे रेकॉर्डेड बॅच पूर्ण आपण कव्हर करणार आहोत. तर आता आपण IMP क्वेश्चन्स घेऊन आलो आहोत. आपला जो NMS चा 7वा चॅप्टर आहे भौमितिक आकृत्या, त्यामध्ये सांकेतिक अंक हे आपण इथं पूर्णपणे बघणार आहोत. यामध्ये पूर्ण आपल्याकडे 8 प्रश्न आहेत जे आपण इथं सोडवणार आहोत. ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. तर हा जो पहिला प्रश्न आहे हा प्रश्न आपण इथं आज सोडवणार आहोत. बघा पहिला प्रश्न दिला आपल्याकडं. हे जे अंक दिले आहेत हे अंकांचा मधल्या अंकाशी काय संबंध आहे तो आपल्याला चेक करायचा आहे. तर पहिली गोष्ट बघा, इथं आहे आपल्याकडे सगळ्यात अगोदर 2 आणि इकडचा अंकातला आहे 4. ह्या दोघांची केली बेरीज तर काय आले आपल्याकडे 6 आलाय. त्यानंतर शेवटचे दोन अंक आहेत 35 आणि 13. तर 35 आणि 13 हे झाले 48. तर 6 इकडे घेतले आणि हे 48 इकडे घेतले तर 648 हा अंक इथं तयार झालेला आहे. तसंच आपल्याला ह्या प्रश्नामध्ये शोधायचंय की 1 अधिक 3 किती झाले 4. त्यानंतर हे 36 अधिक 25 पुढे 36 अधिक 25 याची बेरीज करायची. 6 आणि 5 11ला 1 हातचा आला 1, 3 आणि 2 5 आणि हातचा 1 6. तर हे 4 इकडं आणि हे 6 61 म्हणजे 461 बघा कुठं दिसतंय का, तर 461 आहे ऑप्शन नंबर 4 ला. तर याचा ऑप्शन नंबर आहे 4. चला दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न दिलेला आहे आपल्या स्क्रीनवरती बघा. याच्यामध्ये काय संबंध आहे, जी संख्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे त्यातला फरक मधल्या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा 421 वजा 216 जर केलं तर 205 हे उत्तर येते आणि ऑप्शन नंबर 2 वरती 205 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया आपण. बघा प्रश्न तिसरा काय दिले आपल्याकडं की हे जे दोन संख्या आहेत ह्या दोघांचा काय करायचं आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे काय करायचं, सुरुवातीला 78 अधिक 32 किती होतात 110, त्याला भागिले 2 म्हणजे निम्मे जर केले तर काय ते मधली संख्या 55. तसंच आपल्याला ह्याचं करायचंय 64. बघा 64 अधिक 12 काय येते 64 अधिक 12 4 आणि 2 6 6 आणि 1 7 76 भागिले 2 76 भागिले 2 येणार 38. तर 38 बघा ऑप्शन नंबर कितीला आहे, ऑप्शन नंबर 4 ला आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 ह्याचा आन्सर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 4 आपल्याकडं. इथं काय केलंय, जी संख्या दिलेली आहे आपल्याकडे सुरुवातीची त्याची केलेली आहे बेरीज. 3 आणि 2 झाले 5 आणि या सगळ्यांची बेरीज आहे 1 अधिक 6 7 आणि 7 आणि 8. तर 5 आणि 8 झाले 58. 5 आणि 8 किती झाले 58 झालेले आहेत. तसंच आपल्याला इकडं शेवटी करायचं आहे. 5 आणि किती होतात 6, 1 आणि 3 4, 4 आणि 4 8 म्हणजे आपलं उत्तर येणार 68. किती येणार उत्तर आपलं 68. तर 68 कुठं आहे, ऑप्शन नंबर 1 ला आहे. तर प्रश्न क्रमांक 4 चा आपला ऑप्शन आलाय 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 5. तर याच्यामध्ये जे पहिली संख्या दिलेली आहे त्याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. तर 81 चं वर्गमूळ काढले बघा आपण 9 आणि 144 चं वर्गमूळ येते 12. तर 12 गुणिले 9 12 9 108 म्हणजे ही संख्या येणार आपली मधली संख्या 108. तर या संख्येचं वर्गमूळ आलं 9 आणि ह्या संख्येचं वर्गमूळ आलेलं आहे 12. तर 9 आणि 12 यांचा गुणाकार इथं मधल्या ठिकाणी आपण याला 108. तर तसंच आपल्याला लिहायचं 64 चं वर्गमूळ येणार 8 आणि 196 चं वर्गमूळ येणार 14. तर 14 गुणिले 8 तर 14 8 112 हे ऑप्शन नंबर आहे आपल्याकडे 3. म्हणून प्रश्न क्रमांक 5 चं उत्तर येणार आपलं ऑप्शन नंबर 3 112. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 6. तर या ठिकाणी काय केले, जेवढ्या कंसाच्या बाहेर संख्या तेवढ्याचा आपण काय केला गुणाकार केला. 2 गुणिले 3 बेत्रिक 6. त्यानंतर 6 गुणिले 2 तर 6 2 12 आणि 12 गुणिले 9 12 9 108. तर मधली संख्या आली याचं उत्तर 108. तर त्याच प्रकारे आपल्याला इथं करायचं आहे 3 गुणिले 1 3 1 3 पुन्हा 3 गुणिले 3 3 3 9 आणि 9 गुणिले 7 9 7 63 ही संख्या आली. तर 63 आहे ऑप्शन नंबर 2 चं. तर ऑप्शन नंबर 2 चं उत्तर आहे 63. म्हणून प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर येणार ऑप्शन नंबर 2 63. त्यानंतर प्रश्न 7वा आहे आपल्याकडे. या ठिकाणी काय केलेलं आहे, ज्या संख्या आपल्याकडे दिल्यात त्या संख्यांची केलेली आहे बेरीज. तर 63 आणि 24 यांची बेरीज आली 87. त्या आलटून पलटून लिहिल्यात म्हणजे 87 ला 7 इकडे लिहिलाय आणि 8 इकडे लिहिलाय तर उलटी संख्या झाली 78. त्याच प्रकारे
13 आणि 65 यांची बेरीज केली तर उत्तर येतं 78 आणि 78 ला जर उलट करून लिहिलं आपण तर इकडे येतात 8 आणि इकडे येतात 7 तर उत्तर आलं आपलं 87. 87 कुठे आहे ऑप्शन नंबर 1 ला. प्रश्न क्रमांक 7 याचं उत्तर आलं आहे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 1 मध्ये 87. आता आपला पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी पण सेम प्रश्न क्रमांक 8 सारखं करायचं आपल्याला आणि 8 सारखं केल्यानंतर 52 आणि 37 यांची जर बेरीज केली तर मधली संख्या आपल्याकडे येते उलटी करून. तर बघा इथं करून बघूया आपण 52 अधिक 37 7 आणि 2 9 5 आणि 3 8 89 तर 8 इकडे लिहिले आणि 9 इकडे लिहिले तर 98 ही मधली संख्या आपल्याकडे आलेली आहे. बघा अशा प्रकारे उलटी संख्या लिहायची आहे. तसंच आता 47 आणि 32 यांची करा बेरीज तर 7 आणि 2 आले 9 4 आणि 3 झाले 7 ह्याला आपण इकडे लिहू 7 ला आणि 9 ला लिहू इकडं तर 97 आले आहे. 97 ऑप्शन नंबर 3 मध्ये तर प्रश्न क्रमांक 8 चं उत्तर येते 97. तर अशाच प्रकारचे तुमच्या वर्ग 8वी चे NMS चे स्पेशल बॅच रेकॉर्डेड आपण आपल्या या YouTube चॅनलवरती घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ आपण टाकणार आहोत म्हणून व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच येईल आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतील. धन्यवाद.